प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। बिहार विधानसभा निवडणुका सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकांवर लागून आहे। यापूर्वी लोकसभा निवडणुकीनंतर ज्या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाराष्ट्र देखील होता। या निवडणुकांमध्ये जसं लोकसभेमध्ये इंडिया ब्लॉकला एक प्रकारे देशभरामध्ये एक चांगली संधी आणि महाराष्ट्रात इंडिया आघाडीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीला एक चांगलं वातावरण मिळालं होतं, परंतु तरीही अखिल भारतीय पातळीवर एनडीए गठबंधनला रोखण्यात अपयश आलं आणि त्यामुळे आता बिहार निवडणुकीच्या माध्यमातून ज्या 2 युती किंवा आघाडी रिंगणामध्ये आहे त्यामध्ये महागठबंधन आणि एनडीए आघाडी या 2 आघाड्यांमध्ये चुरशीची निवडणूक आहे। परंतु या दोन्ही आघाड्यांकडून प्रामुख्याने 2 नेते नेतृत्व करताना दिसतायत। महागठबंधन जे काँग्रेस, आरजेडी आणि डावे पक्ष मिळून जे बनलेलं आहे त्याचं नेतृत्व संपूर्ण बिहारमध्ये महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून तेजस्वी यादव करत आहेत। तर दुसऱ्या बाजूला निवडणुका या नितीश कुमार यांच्या नावावर लढत असताना प्रत्यक्ष नेतृत्व मात्र भाजपाचे अमित शहा हे करताना दिसत आहेत। अर्थात बिहारच्या जनतेमध्ये एवढी स्पष्टता असते निवडणुकीच्या संदर्भामध्ये की त्यांना या निवडणुका कुणाच्या नावावर घेतल्या जात आहेत याशी काही फार देणं घेणं नसतं। येणाऱ्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कुणाचा असेल किंवा नेतृत्व कोणाकडे असेल यावर बिहारवासियांना विशेष विश्वास असतो। अलीकडे बिहारमध्ये या 2 गठबंधन व्यतिरिक्त जी तिसरी आघाडी म्हणून किंवा तिसरा एक घटक जर म्हणून आपण जर पाहिलं तर प्रशांत किशोर म्हणजे खरं तर हे निवडणूक स्ट्रॅटेजी करणारे किंवा एखाद्याच्या निवडणुकांमध्ये काय स्ट्रॅटेजी असावी, काय स्लोगन असाव्यात अशा पद्धतीचं काम करणारे हे आता थेट राजकीय पक्ष जनसुराज पार्टी घेऊन आलेले आहेत आणि त्यांचा असा दावा आहे की बिहारच्या निवडणुकीमध्ये कोणालाही बहुमत मिळणार नाही। याचा दुसरा अर्थ असा होतो की जेव्हा त्यांना विचारलं गेलं की बिहारमध्ये तुम्हाला पूर्ण बहुमताची सत्ता मिळणार आहे का, त्यावेळेस प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं की मला जर बहुमताची सत्ता मिळाली याचा अर्थ माझी फसवणूक झाली असं मी मानेन। याचा अर्थ प्रशांत किशोरना असं म्हणायचं आहे की बिहारमध्ये महागठबंधन आणि एनडीए या दोन्ही आघाडींना बहुमत मिळणार नाही, परंतु मला जे काही जागा मिळतील त्या जागा मी ज्याच्या पारड्यात झुकवेल कदाचित त्याच्याकडे सत्ता जाईल। परंतु हे सूचित असताना ते दुसरं हेही म्हणतात की बिहारच्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत जर काही आमदार निवडून आले तर त्यांना विकत घेण्यासाठी इथं काही शक्ती बसलेल्या आहेत। हे झालं बिहारचं एकूण निवडणुकीचं वातावरण। तेजस्वी यादव आणि अमित शहा हे एकमेकांना आव्हान देत असले तरी तेजस्वी यादव यांचं आव्हान हे एनडीए आघाडीला जवळपास पेलवत नाहीये अशा प्रकारचं दिसतंय। कारण तेजस्वी यादव यांनी हर घर नोकरी म्हणून जो वायदा तिथल्या मतदारांना केला आहे आणि त्यावर ज्या पद्धतीनं तेजस्वी यादवला लोकप्रियता आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आणि त्यातही युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जो मिळतो आहे तो एकंदरीत सर्व जाती समूहातून आहे। बरेच जण असं म्हणतात की बिहारच्या निवडणुकीमध्ये प्रथमच जाती आधारावर मत मागणी बंद दिसते। मला वाटतं हे फार ढोबळ आणि पोकळ असं विधान आहे, कारण बिहारच्या निवडणुकीमध्ये कायम रणनीती असू शकेल। कोणत्याही राजकीय पक्षाची या देशामधलं जात वास्तव नाकारता येत नाही। कोणत्याही राजकीय पक्षाची जी रणनीती असेल ती जातींवर आधारित निश्चित असेल, परंतु याचा अर्थ बिहार निवडणुकीमध्ये जाती आधारित मतं मागली गेली असं दिसलं नाही। आपण जर बिहारच्या नेत्यांवर जरी एक नजर टाकली, लालू प्रसाद यादव असतील, नितीश कुमार असतील, याच बिहारमधून म्हणजे मूळचे मध्य प्रदेशचे असणारे परंतु बिहारमधून निवडून येणारे शरद यादव असतील, रामविलास पासवान असतील, हे सगळे नेते बिहारमधून होते आणि हे सगळे नेते राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादी चळवळीतून पुढे आलेले। अर्थात मुलायम सिंग यादव देखील होते, उत्तर प्रदेशचे राजनारायण हे तर त्यांचे अगदी वारस मानले जायचे राजनारायण। तर अशा या नेत्यांनी म्हणजे बिहारमध्ये नितीश, लालू, रामविलास पासवान आणि शरद यादव या समाजवादी नेत्यांनी जातीच्या आधारावर मतं मागितली नाहीत। त्यांनी निश्चितपणे सामाजिक आधारावर जरी आपलं राजकारण केलं असलं तरी ते नेहमी एक वर्गीय स्वरूपाचं राजकारण राहिलेलं आहे। कारण राम मनोहर लोहिया यांचा जो विचार होता तो समाजवादी आणि काहीसा डावा आणि विशेषतः आर्थिक दिशेने घेऊन जाणारा, त्यांचा पिछड़ा पावे सोमे साठ हे घोषवाक्य जरी आपण पाहिलं
तरी प्रशासनामध्ये मागास समाजाचा जो दुर्बल घटक आहे, जो दाबला गेलेला घटक आहे, जो वंचित वर्ग आहे, असा वर्ग हा समूहांमध्ये दिसतो आहे आणि त्या समूहाला निश्चितपणे राजकारण प्रशासन यामध्ये त्यांना निश्चितपणे काही जागा खात्रीच्या असल्या पाहिजे म्हणून पिछड़ा पावे सौ में 60 ही त्यांची जी घोषणा होती, ही घोषणा ही एक प्रकारे वर्गीय स्वरूपाची होती, परंतु बऱ्याच अलीकडच्या विश्लेषकांनी या घोषणेला जाती स्वरूपातून पाहिलं. परंतु राम मनोहर लोहिया यांचं राजकारण हे जाती आधारित कधीही नव्हतं. याउलट त्यांनी बिहारच्या राजकारणापासून जी सुरुवात केली, गैर काँग्रेसवाद हा त्यांनी मोठ्या प्रमाणात वाढवला आणि 1967 त्यांच्या या गैर काँग्रेस वादातून देशभरातील 9 राज्यांमध्ये काँग्रेस विरोधी सरकार अस्तित्वात आली. त्यामध्ये बिहारचाही समावेश होता आणि 1967 स्वतः राम मनोहर लोहिया देखील निवडून आले होते. परंतु त्यानंतर लगोलग त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं आणि त्यांची एक शस्त्रक्रिया झाली. अर्थात त्यांची जी शस्त्रक्रिया झाली त्यानंतर ते पूर्ववत होऊ शकले नाही, तिथेच त्यांचा मृत्यूही झाला. परंतु यावर राजनारायण जेव्हा केंद्रामध्ये मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिमंडळात ते असताना त्यांनी यावर खुलेआम एक कमिशन नेमलं आणि त्याचा रिपोर्ट मागवला आणि त्या रिपोर्टमध्ये ते हे म्हटले होते की राम मनोहर लोहिया यांचा मृत्यू आजारामुळे नाही, तर त्यांना ज्या पद्धतीनं टाके दिले गेले होते त्यातला एक टाका किमान असा राहिला होता ज्यातून रक्तस्राव सातत्यानं होत होता. त्यांचं हेही म्हणणं होतं की त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी ॲनेस्थेशियस्ट जे असतात, म्हणजे ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी जे बेशुद्धीचं इंजेक्शन देतात, तर डॉक्टरसुद्धा त्यावेळी इंजेक्शन देण्यास तयार नव्हते, कारण त्यांचं ब्लड प्रेशर आणि शुगर हाय होती. अर्थात हा इतिहासाचा भाग आहे, परंतु या घटनेला एवढं महत्त्व आहे की राम मनोहर लोहिया यांनी ज्या वर्गीय पायावर तिथली चळवळ उभी केली होती आणि त्या ठिकाणी जेव्हा हे नेते उभे राहिले, खास करून ओबीसी आणि दलित क्षेत्रातून रामविलास पासवान यांना आंबेडकरवादाची तोपर्यंत जाणीव नव्हती, जेव्हा महाराष्ट्राचे विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे हे जेव्हा रामविलास पासवानना प्रथमच भेटले होते आणि प्रथमच ते खासदार झाले होते, जेव्हा त्यांनी आंबेडकरवादाची ओळख त्यांच्याशी जेव्हा करून दिली आणि काही प्रश्न विचारले, त्यावर रामविलास पासवान यांनी संसदेमध्ये जी काही बिल म्हणजे खास करून दलितांच्या विरोधात येणारी होती त्या बिलांना आम्ही कधी पास होऊ देणार नाही असं वक्तव्य त्याकाळी रामविलास पासवान यांनी केलं होतं. म्हणजे याचा अर्थ रामविलास पासवान ते कायम आजीवन समाजवादी राहिले, परंतु दलित म्हणून त्यांना स्वतःला आंबेडकराईट म्हणून घ्यावं लागत होतं, परंतु ते वर्गीय चळवळीचा भाग होते. अर्थात आंबेडकरी चळवळीशी त्यांचा फार तसा संबंध म्हणता येत नाही. केवळ एक दलित म्हणून जर त्यांचा आपण विचार केला तर एक चळवळ म्हणून ते समाजवादीच राहिलेले आहेत. तर या समाजवादी चळवळीचा जो प्रभाव बिहारच्या निवडणुकीमध्ये आहे, तर तो प्रभाव भारतीय जनता पक्ष गेली 20 वर्ष जनता दलाच्या माध्यमातून नितीश कुमार यांच्या माध्यमातून, म्हणजे सुरुवातीला नितीश कुमार यांचा पक्ष हा जॉर्ज फर्नांडिस हे त्याचं नेतृत्व करत होते आणि जॉर्ज फर्नांडिस यांना वाजपेयी यांच्या काळात देखील निमंत्रक बनवण्यात आलं होतं. त्यावेळेस एनडीएचं निमंत्रक जॉर्ज फर्नांडिस होते आणि त्यानंतर जेव्हा त्या पक्षामध्ये फूट पडली त्यावेळेस जॉर्ज फर्नांडिसना कसं बाजूला केलं नितीश कुमारांनी हा इतिहास आहे. त्यानंतर शरद यादव यांनाही पक्षातून बाजूला केलं आणि पक्षाची फूट होते की काय त्यावेळेस शरद यादव यांना नितीश कुमार यांनी कसं बाजूला फेकलं आणि नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव हे दोन्ही एकाच गुरुचे शिष्य आहेत, म्हणजे राम मनोहर लोहिया. परंतु या राम मनोहर लोहिया यांच्या 1967 नंतर झालेल्या निधनानंतर या समाजवादी चळवळीला जयप्रकाश नारायण यांच्या माध्यमातून काहीसं उजवं अधिष्ठान म्हणजे संघाचा किंवा जनसंघाचा जो प्रवेश खास करून 77 मध्ये घडून आला, तर त्याची सुरुवात ही 67 मध्ये अशा प्रकारे झालेली होती. आणि ती जरी झाली तरी आजही बिहारच्या निवडणुका, विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाला आणि तत्कालीन जनसंघाला जिंकता आलेल्या नाहीत. भारतातील सर्वाधिक जाती प्रभावांचं राज्य म्हणून उत्तर प्रदेश आणि बिहार जरी मानली जात असली तरी उत्तर प्रदेशचं राजकारण जाती आधारित मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु बिहारचं राजकारणावर खालच्या जातींचा प्रभाव आहे, ओबीसी एससी एसटींचा प्रभाव आहे, परंतु ते वर्गीय आधारावर ते राजकारण केलं जातं. कारण आदिवासींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात डावे पक्ष तिथं कार्यान्वित आहेत.
दलितांमध्ये देखील समाजवादी आणि डावे पक्ष मुख्यतः कार्यान्वित आहेत आणि ओबीसी समुदायामध्ये तर समाजवाद हा मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे। त्यामुळे तिथला जो ओबीसी आहे आजही राजकीयदृष्ट्या तो समाजवादी आहे, त्याला सहजासहजी उजव्या विचारांकडे नेणं सध्या तरी कठीण बाब आहे आणि म्हणून तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाला महागठबंधनमध्ये अधिक संधी आहे असं अनेक सर्वे सांगतायत। दुसऱ्या बाजूला 20च्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार हे जे आव्हान करत होते की मला आता ही शेवटची संधी द्या असं भावनिक साद ते घालत होते आणि त्या भावनिक सादेला अनुसरून त्यावेळी एनडीए आघाडीला बहुमत मिळालं, परंतु नितीश कुमार यांना केवळ 43 जागा मिळाल्या। असं म्हटलं जातं की भारतीय जनता पक्षाने किंवा भाजपनेच त्यावेळेस अशी रणनीती केली होती की नितीश कुमार हे कशा कमीत कमी जागांवर थांबवले जातील। यावेळी ही तशीच रणनीती दिसते आहे की नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला कमीत कमी जागांवर थांबवता येईल का, जेणेकरून मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांच्याकडून हे भारतीय जनता पक्षाकडे यावं अशी रणनीती आहे। परंतु अनेक सर्वेंमध्ये महागठबंधन जे तेजस्वी यादव काँग्रेस यांचं आहे त्यांना मात्र या निवडणुकीत चांगली संधी आहे आणि ते या निवडणुकीत कदाचित बहुमताच्या दिशेने जातील। परंतु यामध्ये किंतु परंतु अनेक तज्ज्ञांना असा आहे की निवडणूक आयोग ही यामध्ये सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बाजूने काही भूमिका बजावू शकते का अशी शंका घेतली जाते आहे आणि ही शंका घेतली जात असली तरी अवेअरनेस जो आहे महागठबंधनमधला तो लोकसभा निवडणुकी आणि महाराष्ट्राच्या कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीत आलेला असला तरी निवडणूक आयोग वेगवेगळ्या प्रकारे कृत्या करून काही गोष्टी करत असतं हे आतापर्यंत पुढे आलेलं आहे। तर बघूया या बिहारच्या निवडणुका ज्या 2 फेजमध्ये होत आहेत। 6 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्याचं मतदान आहे ज्यामध्ये 121 जागांसाठी मतदान होईल, तर दुसऱ्या फेजच्या ज्या निवडणुका आहेत ज्यामध्ये 122 जागांसाठी मतदान होईल आणि हा मतदानाचा निकाल 14 नोव्हेंबरला लागेल। या 14 नोव्हेंबरला म्हणजे अवघी आज आपण 4 तारीख जर पकडली तर अवघे 10 दिवस हे बिहारचं सरकार कोण बनवेल यासाठी बाकी आहेत। त्यामुळे बघूया या बिहारच्या निवडणुकीमध्ये जर महागठबंधन तेजस्वी यादव यांचं विजयी झालं तर निश्चितपणे देशामध्ये राजकीय बदलाचं वारं सुरू होईल आणि जर बिहारमध्ये महागठबंधनचा पराभव झाला आणि एनडीए आघाडी पुन्हा जर सत्तेवर आली तर राजकीय बदलाच्या प्रवाहाविरोधात संघर्ष सुरू राहील, परंतु निराशा मात्र निश्चित पसरेल। बघूया 14 नोव्हेंबरला काय होतं ते। धन्यवाद। आपण हा व्हिडिओ पाहिलात, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मित्र आप्तेष्टांना शिफारस करा। धन्यवाद।